सगळ्यांनी म्हटल्यानंतरच उपोषण सोडणार. आता राज्यात देणार. बरं, हे गॅजेटियरचं झालं आणि आता तुम्ही नोंदीच्या संदर्भात सांगितलं. तिसरं, बलिदान गेलेल्या कुटुंबांना पात्रतेनुसार नोकऱ्या द्या अशी तुमची मागणी आहे. यापूर्वीही अनेक नोकऱ्या दिल्यात असं सरकारचं म्हणणं होतं मागच्या 3-4 उपोषणाच्या वेळेस. काही म्हणताय राव. आता काय म्हणताय, सरकार काय म्हणताय? तुम्हाला ती भावली बघितलेली तुम्ही, दाराला असते बघा चिटकेलेली अशी काळी, अशी लटकेलेली 2-3 मिरच्या ढोंगात घातलेल्या असतात तिच्या अशा टाच नेलो. ते विखे पाटील नुसतं ते याच्यावर आणून ठेवलंय आमच्या त्या समितीवर. किती नोंदी सापडल्यात मिळ नाही, कशामुळं नोंद रद्द करतात म्हणून मिळ नाही, काहीच नाही. मी विखे पाटलाबद्दल एक शब्द वापरलेला आहे मुंबईनं आल्यावर 1 वर्षापूर्वी. मराठ्याचा माणूस आहे, मराठ्यांचं कल्याण करणार विखे पाटील. विखे पाटील फक्त निवडणूक आहे हे आमचे हे आलं का आंदोलन आलं, या अधिकाऱ्याला फोन लावीन, याव करा, त्या अधिकाऱ्याला सांगेन तेव्हा करा. गेला की झोपला, पुन्हा देण नाही. माणसानं जी जात मोठी करायची ना, तुम्हाला जातच कळणार आणखीन काय चीज आहे. एकटी महाराष्ट्रात 50% एकटी, यांच्या लक्षातच येणार नाही त्यांच्या. पाटील रात्री त्यांनी संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेतली, आढावा घेतला. किती प्रमाणपत्र बैठक कोणा सांगितलं सांगू भाऊ? कलेक्टर. मी कोणा संग बैठक केली? उलट्या खोपडीच एक का काय की मी म्हणतो तुम्ही मराठ्यात मोठे व्हा. विखे पाटलाला म्हणतो, लाड भाऊला म्हणतो, उदय सामंत साहेबाला, शंभूराजन मराठ्यात मोठे व्हा. यांना काय सांगितलं? आमचं रोख प्रमाणपत्र कोण वाटतंय? तहसीलदार एसडीएम. तुम्ही त्यांना बोलून घ्या, तुला काय अडचण आहे प्रमाणपत्र द्यायला. जात पडताळणी समितीला बोलून घ्या, तू काय व्हॅलिडिटी देत नाही, तुला अडचण काय, आम्ही दुरुस्त करतो. हे कलेक्टरला बोलित आहे. ते कलेक्टर येतं येईन करून, ते आलं की बसत आहे. बसले की विचारतात का प्रमाणपत्र वाटलेले नाहीत, ते म्हणतात, ते लगेच म्हणतात. मी माझ्या अधिकाऱ्यांना बोलून घेतो आणि मग म्हणतो काय करायचे, पुढच्या सूचना देतो. अरे का बोच्याच्या सूचना देतो का? ज्याला बोलिले त्याला बोलवणार आहोत तुम्ही. कलेक्टरला यातलं काहीच माहित नाही, त्या कलेक्टरला बोलते. विभागीय आयुक्ताला फील्डवर आहेत का हे 2 लोक? हे लोक फील्डवर आहेत का? टेबलवर आहेत का? त्यांना जात पडताळणीचं प्रमाणपत्र द्यायचं राईट आहे का? नाही. कुणबी प्रमाणपत्र द्यायचं आहे का? खालची छाननी कोण करतंय? ह्या लोकांना बोलवा ना. त्याचा आढावा ते घेत असतील ना. असं नाही होत की जिल्हाधिकारी केवळ खुर्चीवर बसतात म्हणजे याचा अर्थ त्या सगळ्यांवर नियंत्रण असतं, ते माहीत नसतं, अशातला भाग नसतो. अरे आमचं कलेक्टर तर आत्ता माहिती घ्यायला 2-3 दिवसात आरक्षण म्हणजे काय बघा. हुंबला आता कसं कसं द्यायचे असते प्रमाणपत्र, खालच्या अधिकाऱ्याला फोन आले.